मी नाव बदलून कधीही प्रवास केला नाही, मी वेषांतर करून दिल्लीत गेल्याचा आरोप खोटा आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय। माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, आरोप सिद्ध करता न आल्यास आरोप करणाऱ्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी संताप व्यक्त केलाय। तर वेषांतर केल्याचा आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडीन असं देखील अजित पवार म्हणाले। एका पक्षाचं सरकार येण्याचा काळ सध्या राहिलेला नाहीये, सिटिंग जागा त्या पक्षाकडे असाव्यात अशा चर्चा झाल्या। मात्र विद्यमान जागांची अदलाबदल होऊ शकते असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। युवा नेतृत्वाला संधी देण्याचं काम आम्ही करू असं देखील अजित पवार म्हणाले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे। निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, 2 महिने पैसे देतील आणि नंतर पळून जातील असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला आहे। भाजप शासित राज्यामध्ये लोकशाही राहिलेली नाही, महाराष्ट्रात जे सुरू आहे त्याचा दिल्लीत कंट्रोल आहे, सत्ताधाऱ्यांना घटनाबाह्य कामांचं व्यसन लागलंय अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे। हे गुंडगिरीला पोचणारं सरकार असून उद्या गुंडांकडून आमच्यावरही हल्ले होऊ शकतात असं विधान संजय राऊतांनी केलं आहे। गुहागर विधानसभा मतदारसंघावर भाजपनं दावा केलाय। विधानसभेमध्ये गुहागरची जागा भाजपची पारंपरिक जागा आहे, त्यामुळे ती आम्हीच लढू असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी केलाय। दरम्यान गुहागर विधानसभेसाठी शिवसेना शिंदे गटाच्या रवींद्र फाटक यांच्याकडूनही चाचपणी करण्यात आली होती, मात्र त्यानंतर लगेचच भाजपनं या जागेवर दावा ठोकलाय। खासदार नरेश म्हस्के यांच्यासह ठाण्यातील 22 लोकसभा उमेदवारांना हायकोर्टानं नोटिसा बजावल्यात। नरेश म्हस्केंची खासदारकी रद्द करण्यासाठी ठाकरे गटाचे राजन विचारी हायकोर्टात गेलेत। म्हस्केंच्या प्रतिज्ञापत्रामध्ये दोषी ठरवलेलं नसल्याचा उल्लेख खोटा असून निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचा आरोप विचार यांनी केला आहे। मला अजून कोणतीच नोटीस आलेली नाही अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली आहे। हा रडीचा डाव असून पराभूत झाल्याच्या मानसिकतेतून राजन विचारेंचे हे उद्योग सुरू आहेत अशी घणाघाती टीका म्हस्केंनी केली आहे। विधानसभेसाठी भाजपकडून हिंदुत्वाचं कार्ड वापरलं जाणार आहे। संघ आणि भाजप हिंदूंना एकत्र आणणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। लव्ह जिहाद, लँड जिहाद, वोट जिहादच्या मुद्द्यांवरून हिंदू मतदारांमध्ये भाजपकडून जनजागृती केली जाणार आहे। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं शक्ती प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं। हजारो कार्यकर्त्यांचा जमाव, भला मोठा हार आणि 40 जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली। अभिजित पाटील कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले। पुढच्या 4 महिन्यात आमदार होणार असं यावेळी त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष निर्माण झाला। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिकमध्ये विविध विकास कामांचं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। महिला मेळाव्याला सुद्धा ते संबोधित करणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक जिल्ह्यातील कळवण सुरगाणा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असणार आहेत। मात्र यावेळी छगन भुजबळ येवला मतदारसंघाचा दौरा करणार आहेत, त्यामुळे अजित पवार यांच्या दौऱ्याकडे भुजबळांनी पाठ फिरवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे। अमोल मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांचा शोध सुरू आहे। या प्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे, त्यापैकी 3 जणांना जामीन मंजूर झालाय। दरम्यान मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दोनबोळे यांना सुद्धा अटक होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। सिल्लोड शहरामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी मेळावा घेणार आहेत। इम्तियाज जलील यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्याची वेळ मिळाली आहे। संभाजीनगर विमानतळावरती दोघांमध्ये चर्चा होणार आहे। जलील यांना भेटीची वेळ मिळाल्यानं संघर्ष टळलाय। नागपुरात आज जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांकडून शड्डू ठोकलाय। भाजप आणि अजित पवार गटातील 20 जागांवरती लक्ष केंद्रित केलं असून अजितदादांच्या आमदारांविरोधात तरुण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहेत। शरद पवार गटातील तालुका अध्यक्ष दत्ता पडवळ रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता असून दुसरीकडे मावळचे आमदार सुनील शेळकेंनी उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी युवक काँग्रेस चांदा ते बांदा अजितदादा यात्रा काढणार आहे। या यात्रेचा प्रारंभ ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये चंद्रपूर येथून तर समारोप हा सिंधुदुर्गमध्ये होणार आहे। यात्रेच्या मार्गावरती युवक मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत। बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासोबत जे घडलं त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ देणार नाही। आता स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार अशी माहिती ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेणगे यांनी दिली आहे। ओबीसींचे 160 उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा सुद्धा यावेळी शेणगे यांनी केला आहे।
आपल्यावर ईडीकडून छापेमारीची तयारी असल्याचा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधींनी केला आहे। याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे। मी चहा आणि बिस्किट देऊन त्यांचं स्वागत करणार असल्याचं राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। पूजा खेडकर अटकेच्या भीतीने दुबईला पळाल्याची चर्चा सुरू झाली आहे। अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिल्लीत आलेली पूजा खेडकर ही दुबईला पळाल्याचा संशय जो आहे तो तपास यंत्रणांना आहे। दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकरचा सध्या शोध सुरू आहे। पूजा खेडकर तब्बल 7 वेळा त्यांच्या नावात फेरफार केल्याचं दिल्ली पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालंय। इतकंच नव्हे तर पूजा खेडकरनं तिच्या वडिलांच्या नावांमध्ये सुद्धा फेरफार केला होता। यामुळे आता पूजा खेडकर हिच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणाची याचिका फेटाळण्यात आली आहे। नामांतरामध्ये हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय। नाव देण्याचा बदलण्याचा अधिकार कायद्यानं दिलाय। नाव बदलल्यास समर्थन आणि विरोध असणारच असं मत कोर्टानं मांडलंय। नवी मुंबईतील एका चार्टर्ड अकाउंटंटकडून लाडकी बहीण योजनेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। मात्र लाडकी बहीण योजनेच्या तातडीच्या स्थगितीस हायकोर्टानं नकार दिलाय। याचिकेवर 6 सप्टेंबरला मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी होईल। कल्याणच्या सहजानंद चौकामध्ये होर्डिंग पडून मोठी दुर्घटना घडली आहे। हे मोठं होर्डिंग वाहनांवर पडल्यानं कारचं मोठं नुकसान झालंय। तर या घटनेत 2 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। होर्डिंग पडतानाचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलंय। बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 3,44,876 महिलांनी मुख्यमंत्री माझी बहीण योजनेमध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज दाखल केलेत। या अंतर्गत प्रत्येक तालुक्यामध्ये तालुकास्तरीय समितीमार्फत ऑनलाईन अर्जाची छाननी सुरू करण्यात आली आहे। 13,662 अर्जांना स्वीकृती देण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या पथकानं लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन पाहणी केली। शेतकरी, व्यापारी, बाजार समिती, संचालक मंडळ आणि प्रशासन यांची बैठक घेऊन सर्वांच्या समस्या जाणून घेतल्या। कांद्याच्या बाबतीत केंद्र सरकारचं धरसोड धोरण मारक ठरत असून निर्यात बंदी खुली करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली। वाशिमच्या कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली असून या धोकादायक इमारतीतच रुग्णांवर उपचार केले जात आहेत। आरोग्य विभागानं याकडे लक्ष देऊन नवीन इमारतीची उभारणी करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक हिरकणी जनतेच्या आरोग्यासाठी लढतेय। दुर्गम भागामध्ये स्वतःच्या लहानशा बाळाला सोबत घेऊन सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी कधी छोट्याशा नावेतून तर कधी पायी प्रवास करून त्यांच्यापर्यंत पोहोचते। अशा स्वयंसेविका असलेल्या सुजाता पुंगाटी यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे। नाशिक मनपानं धोकादायक घरं रिकामी करण्यासाठी घरधारकांना नोटीस दिल्या होत्या। नाशिक रोड विभागातील 73 घरांना नोटिसा बजावण्यात आल्या। खबरदारी म्हणून घरं रिकामी करण्याच्या सूचना पालिकेनं दिल्या आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली बस डेपोमध्ये भले मोठे खड्डे पडले आहेत। त्यामुळे बस डेपोतून बाहेर काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। बस डेपोमध्ये पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून डेपोला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। खड्ड्यामध्ये आगार व्यवस्थापक दुर्लक्ष करत असल्यानं बस वाहन चालकांमध्ये नाराजी पसरली आहे। पुण्यातील 317 जंक्शनवर तब्बल 544 खड्डे असल्यानं पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। खड्डे तातडीनं न बुजवण्यास पुणे महानगरपालिकेच्या ठेकेदार आणि अभियंत्यावरती गुन्हा दाखल केला जाणार आहे।